ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुळातच या मालिकेमध्ये आत्तापर्यंत अनेक गोष्टी आता इकडे गुलदस्त्यामध्ये होत्या आणि त्यानंतर एक एक प्रियाची सगळी कारस्थानं तर समोर आलेत. पण प्रियाला आता मात्र असं वाटत आहे की आपल्याला प्रेग्नन्सीच्या मुळे आता एक नवीन संधी मिळते. पण पण त्याच वेळेला मात्र आता चिडलेल्या अश्विनने हे बाळ माझं नाही असं म्हणत प्रियाच्या सगळ्या स्वप्नांची धुळधाण तर करून टाकलेलीच आहे. पण त्याचबरोबर अर्जुन आणि सायली यांनी आता अजून महाभयंकर सत्य समोर आणलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये प्रियाला मात्र आता एक्सपोज तर झालेलीच आहे. पण आता तिचं पूर्णपणे जे काही नवीन कारस्थान आहे ते सुद्धा आता इकडे पूर्णपणे प्रियाचं नवीन कारस्थान उद्ध्वस्त झालंय. पण या सगळ्यामध्ये आता मात्र सायली आणि अर्जुन यांच्या आयुष्यात आलेली आनंदाची गोष्ट सुद्धा सगळ्यांना समजणार. पण इथे इथे मालिका 360 डिग्रीमध्ये टर्न घेणार आहे. नक्की असं काय घडणार, कसं घडणार, सगळं सगळं सविस्तरपणे इकडे आता आपण पाहिले की सायलीला चान्सच मिळालेला नाहीये की अर्जुनला ती काही सांगू शकेल आणि त्यामुळे ती आता डॉक्टरांकडे आलेली आहे. ज्या वेळेला ती डॉक्टरांकडे येते आणि त्यावेळेला ती आता सांगायला लागते की डॉक्टर, खरं तर मला ना, मी घरी टेस्ट केली आणि त्यानंतर मी घरी टेस्ट केल्यावरती मग आता मला ती टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण तरी सुद्धा मला रिस्क नाही घ्यायची आहे आणि त्यासाठी मी तुमच्याकडे टेस्ट करण्यासाठी आलेली आहे डॉक्टर. हे बघा, आपण आता काय करूया माहितीये का, आपण तुमचे युरिनचे सॅम्पल घेऊन आपण चेकिंगला देऊया. आणि असं म्हटल्यावरती सायलीचे युरिनचे सॅम्पल चेकिंगला दिल्यावरती डॉक्टर आता तिला सांगायला लागतात, आपण तुमचं चेकअप तर केलेलं आहे आणि युरिनच्या सॅम्पलवरून आता इकडे ही प्रेग्नन्सी कन्फर्म आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला जर का आता हे कन्फर्म करायचं असेल ना अजूनही, तर आता आपण तुमची ब्लड टेस्ट करू शकतो. ती ब्लड टेस्ट एका म्हणजे आत्ता लगेच नाही करता येणार. मी तुमची ब्लड टेस्ट म्हणजे सॅम्पल घेते आणि ते लॅबमध्ये पाठवते. असं म्हटल्यावर ती सायली सांगायला लागते त्याचे रिपोर्ट कधीपर्यंत येतील आणि डॉक्टर सांगतात उद्यापर्यंत रिपोर्ट येतील. आणि मग त्यानंतर सायली आता विचार करायला लागते, ठीक आहे, जर का रिपोर्ट उद्यापर्यंत येणार असतील, मग मात्र आता मी या सगळ्यामध्ये उद्या रिपोर्ट आले की ते रिपोर्टच नेऊन आता घरी दाखवते आणि त्यानंतर मग आता सगळ्यांना कन्फर्म काय ते सांगते. उगाचच सगळ्यांचा विरमोड नको, ज्याप्रमाणे विमलताई बोलल्या तसं व्हायला नको. इकडे तोपर्यंत प्रियाने आता खाणं वगैरे खाल्लंय आणि तरी सुद्धा डॉक्टरांना तिच्याकडे चेकअपसाठी घेऊन आलेली आहे कॉन्स्टेबल आणि ती सांगायला लागते, चल तुला ना चेकअपसाठी बोलवलंय, कारण आता काल डॉक्टरांना काहीतरी वेगळं वाटलं होतं आणि म्हणून आता त्या तुला चेकअपसाठी बोलवतात. प्रिया म्हणते मला नाही चेकअपसाठी यायचंय. यावरती ती सांगायला लागते, हे बघ, हे इथलं रुटीन आहे. जर का आता तू चेकअपसाठी आली नाहीस तर पुढल्या वेळेला काय झालं तर डॉक्टरांना बोलवणार नाही हं. असं म्हटल्यावर ती प्रिया आता डॉक्टरांकडे चेकअपसाठी तयार झालेली आणि आता डॉक्टर जेलमध्ये येऊन प्रियाचं चेकअप करतायत आणि चेकअप केल्यावरती डॉक्टर आता सांगायला लागतात, हिचे आता काही ब्लड सॅम्पल मी घेऊन जाते, कारण आता या सगळ्यामध्ये काहीही झालं आणि सध्या मी हिचे सॅम्पल घेऊन जातीये आणि त्यानंतर मी आता जे काही रिपोर्ट असतील ना, ते रिपोर्ट पाठवून देईन. कारण मला काहीतरी वेगळीच शंका येते. डॉक्टरांना प्रिया प्रेग्नंट असल्याचं साधारणपणे जाणवलंय, पण आता ते तिचे ब्लड सॅम्पल घेऊन गेलेत. प्रिया सांगते, काय झालंय काय मला? यावरती डॉक्टर आता सॅम्पल घेऊन येतात आणि डॉक्टर सांगायला लागतात, की तू प्रेग्नंट आहेस. प्रिया आता भलतीच खुश झालेली आहे आणि ती विचार करते, ही गोष्ट जर का आता अश्विनला समजली तर अश्विन मला या सगळ्यामध्ये याच्यातून बाहेर काढेल आणि मला अश्विनपर्यंत पोहोचायलाच पाहिजे. असं म्हणत ती सांगायला लागते, अजून एक माझं काम कराल का? मी प्रेग्नंट आहे हे आता माझ्या नवऱ्याला सांगायचं आहे. प्लीज 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 तुम्ही माझ्या नवऱ्याला हे सांगाल का? इतका तरी माझ्यावरती फेवर करू शकाल का? आणि त्यावरती डॉक्टर म्हणतात, हो, मुळातच आता इकडे तुम्ही जरी बोलला नसतात ना, तरी सुद्धा मी हे तुम्हाला सांगणारच होतो. म्हणजे मी हे तुमच्या घरी सांगणारच होतो. तशी आता इथली फॉर्मॅलिटीज आहे. आणि असं म्हटल्यावर ती प्रिया खुश झाले की चला, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टीमुळे मला आता म्हणजे अश्विन सोबत बोलता येईल. आणि प्रिया विचार करते, आता मी अश्विनला असं काही म्हणवेन ना की काहीही झालं तरी सुद्धा अश्विन आता माझ्या तावडीतून सुटूच शकत नाहीये, कारण अश्विनसाठी मूल किती महत्वाचं आहे
ही गोष्ट आता मात्र माहिती आहे. बरं तोपर्यंत इकडे चैतन्य यांनी अर्जुनला सांगितले की उद्याच्या प्रियाच्या केसची आता डेट घेतलेली आहे. ज्या वेळेला प्रियाच्या केसची आता डेट घेतले हे अर्जुनला समजले, चैतन्याने अर्जुनला सांगितले. अर्जुन आता सगळ्यांच्या इकडे आलेला आहे आणि अर्जुन आता कल्पना आणि प्रताप या दोघांना सांगत आहे की बाबा म्हणजे डॅडा मी ना प्रियाच्या ह्याची केस घेतले, म्हणजे उद्याची फाईल केलेली आहे तिची आता म्हणजे तिची डेट घेतले कोर्टात. आणि त्यानंतर कल्पना सांगायला लागते मला काय वाटतं माहितीये का, तिने आता कोर्टामध्ये तिला खुनी तर आपण सिद्ध करतोय, पण मला असं वाटते की त्याचबरोबर अश्विनचा आणि तिच्या डिवोर्सची केस सुद्धा फाईल कर. आणि त्यावरती अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे, मी आता इकडे अस्मिताईचे ज्या वेळेला डिवोर्स पेपर सबमिट करायला गेलो होतो ना, तेव्हा मी हे पेपर तयार करून ठेवलेत, पण आता मी हे कसं बोलू म्हणून आता मी इकडे थांबलो होतो. पण आता वेळ आलेली आहे की काहीही झालं तरी सुद्धा पेपर सबमिट करण्याची, पण त्याआधी मी एकदा अश्विन सोबत बोलतो. आणि त्यावेळेला मग आता लगेचच सांगायला लागते ते म्हणजे कल्पना रडायला लागते आणि ती म्हणायला लागते काय माझ्या 2 मुलांच्या सोबत आता नक्की काय चाललंय मला खरंच कळत नाहीये. म्हणजे आता एका झटक्यात सगळं होत्याचं नव्हतं झालंय. आनंदी परिवार मात्र आता विखरत चाललाय. अस्मिता सांगते खरंच एका पाठोपाठ 2 डिवोर्स, मला तर काही कळत नाहीये. अश्विन आता इकडे अश्विनची वाट पाहत अर्जुन इकडे थांबलेला आहे. अश्विन आता घरी आले. अर्जुन त्याला थांबवतोय, थांब अश्विन, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. खरं सांगायचं तर आता म्हणजे मी कोर्टामध्ये उद्या चाललोय, तुला मी ही गोष्ट बोलणार नव्हतो की आता प्रियाच्या विरुद्धची केसची उद्याचीच हिअरिंग मिळालेली आहे. आणि त्यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो दादा माझा ह्याच्याशी काही संबंध नाहीये आणि यातली आता एकही गोष्ट मला तू सांगू नकोस, मला त्या मुलीचं तोंड बघायचं नाही. यावरती अर्जुन म्हणतो मला माहिती आहे मी तुला काहीच बोलणार नव्हतो, पण मम्मा मला म्हटली की लवकरात लवकर आता इकडे केस डिवोर्सची फाईल करायला आणि म्हणून मी तुला. यावरती तो म्हणतो ठीक आहे दादा तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. यावरती अर्जुन म्हणतो नाही पण त्यासाठी तुला आता इकडे कोर्टामध्ये यावं लागेल. त्यावरती तो सांगायला लागतो ठीक आहे मी कोर्टामध्ये येण्यासाठी तयार आहे, तू फक्त सांग कधी कुठे यायचं कशावर काय साईन करायची, पण मला खरं तर तिचं थोबाड बघायची इच्छा नाहीये. यावरती अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे तू चिंता करू नकोस. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे अर्जुन आणि अश्विन यांना आता इकडून पोलीस स्टेशनवरून निरोप आलेला आहे आणि त्या दोघांना धक्का बसलाय. अश्विनला अर्जुनला आता मात्र सांगण्यासाठी इकडे आलेला आहे तो म्हणजे एक पोलीस स्टेशनवरून एक हवालदार की सर तुम्हाला आणि तुमच्या भावाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. अर्जुन म्हणतो काय काम काय, आणि त्यावरती तो सांगायला लागतो काही नाही प्रिया मॅडमची अपडेट आहे. आणि त्यावरती अर्जुन सांगायला लागतो नाही आमचा त्यांच्याशी काही संबंध नाहीये, उद्या कोर्टामध्ये जे काही असेल ते आता होणार आहे. पण असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगतो नाही अर्जंट आहे डॉक्टरांनी बोलवले. अर्जुन आता सांग मला काय वाटते माहितीये का हे सगळं सगळं तिचं नाटक असणार आहे, म्हणजे ती आता आजारी काय पडेल ती काहीतरी काय करेल आणि या सगळ्यामध्ये आपल्याला भुलवण्याचा प्रयत्न करेल. पण काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये भुलायचं नाही किंवा कोणत्याही बाबतीत आता तिचं काही ऐकायचं नाहीये. असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो दादा खरं तर मला यावं लागेल का, मला तिचं तोंड बघायची इच्छा सुद्धा नाहीये. आणि असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो नाही अश्विन तुला यावं लागेल. मग हे आता पोलीस स्टेशनला जायला निघालेत. बरं तो प्रिया आता सारखी सारखी विचारत आहे. प्रिया सारखी सारखी विचारते की काय झालं माझा नवरा आला का, माझा नवरा आला का, तुम्ही माझ्या नवऱ्याला आता इकडे बोलवलत का. यावरती कॉन्स्टेबल म्हणतात हो त्यांना निरोप पाठवलेला आहे, थोड्याच वेळामध्ये ते आता येतील. प्रिया वाट पाहत आहे कधी एकदा अश्विन येतोय आणि कधी एकदा मी त्याला सगळं सगळं सांगून टाकते जेणेकरून मला या सगळ्यामध्ये आता तो एक्सेप्ट करेल. पण प्रियाचा हा दावा खोटा ठरणार असतो याची तिलाच बिचारीला कल्पना नाहीये. आणि त्यानंतर इकडे आता सायली डॉक्टरांकडून घरी आले. सायलीला तोपर्यंत माहित नाहीये की प्रियासाठी आता इकडे म्हणजे जेलमध्ये जायचं आहे भेटायला. पण ज्या वेळेला सायली घरी येते त्यावेळेला पूर्णाजी आता सायली सोबत लहानपणीसारखंच वागायला लागते. आणि काय ग तन्वी कुठे ठेवलास माझा चष्मा, आणि त्यावेळेला सायलीला कित्येक वर्षापूर्वी पुरून ठेवलेला चष्मा आठवलाय प्रेक्षकांनो. आणि आता इकडे सायली तो चष्मा काढते आणि तो चष्मा इतक्या वर्षापूर्वी पुरून ठेवलेला तसाच्या तसा आहे. आणि त्यावरती आता इकडे पूर्णाजी सांगायला लागते अगं म्हणजे तुला आठवलं लहानपणी असंच करायचीस तू, असाच माझा चष्मा याच ठिकाणावरती लपवून ठेवायचीस, मला तर खरंच कळत नाहीये हे सगळं काय आहे. आणि असं म्हटल्यावरती तू आत्ता पण तेच करतेस. आणि हे ऐकल्यावरती पूर्णाजीला धक्का बसलाय की
सायली सगळ्या जुन्या गोष्टी करते म्हणून, म्हणजे तन्वी सगळ्या जुन्या गोष्टी करते म्हणून. पण कल्पना आणि प्रतापला धक्का बसलाय हे सायलीला कसं माहिती? त्यांना आता काहीच कळायला मार्ग नाहीये की हा सगळा काय प्रकार चाललेला आहे. आणि ते विचार करतात की सायली अशाच्या अशा कशा काय त्या गोष्टी करू शकते, काय नक्की आहे. आणि हे सगळं सगळं आता ज्या वेळेला सायली विचार करते की मला कसं काय हे आठवतंय, नाही नाही काहीतरी गडबड आहे. आणि सायली हा विचार करते. बरं इकडे आता सचिन आणि साक्षी हे दोघं जण भेटले. सचिन तिला विचारतोय, "तू कुठे गेली होतीस? आणि काय नक्की तुझ्या डोक्यात चाललंय सॅम? मला आता तुझी काळजी वाटते आहे." आणि त्यावरती ती सांगायला लागते, "खरं सांगायचं तर आता मी माझ्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करतेय." आणि त्यावरती तो म्हणतो, "काय बोलतेस? अगं मी याच चेहऱ्याच्या प्रेमामध्ये पडलो होतो." आणि त्यावरती ती सांगायला लागते, "नाही, खरं सांगायचं तर हा चेहरा माझा आता खूप मोठा दुश्मन आहे. आणि काहीही झालं तरी सुद्धा मी आता हा चेहरा माझा इकडे पुसून टाकणार आहे." आणि त्यावरती तो म्हणतो, "हे बघ, तू असा आतताईपणा करून कोणता निर्णय घेऊ नकोस. मला असं वाटतं की तू या सगळ्यामध्ये काहीही झालं ना तरी सुद्धा आता इकडे आधी डॉक्टरांसोबत म्हणजे आधी अण्णांसोबत बोलून घे बरं. अण्णांसोबत बोललास ना की आता तुला सगळं क्लिअरिटी येईल." असं म्हटल्यावरती ती सांगते, "नाही, मला खरं तर आता अण्णांसोबत काही बोलायचं नाहीये." पण त्याच वेळेला सचिन तिला थांबवतो आणि लगेचच फोन लावतो महिपतला. महिप लपून-छपून आपल्या लेकीसोबत बोलत आहे आणि त्यावेळेला ती सांगत आहे, "अण्णा, मी खरं तर आता प्लास्टिक सर्जरी करते आहे." आणि महिपत म्हणतो, "अगं का? का हे सगळं करतेस?" आणि त्यावरती ती म्हणते, "अण्णा, हे सगळं तुम्ही बोलताय. ज्यावेळेला मी आता साक्षीची समीरा झाले, त्यावेळेला तुम्हीच मला मदत केली होतीत ना. पण त्यावेळेला एक गोष्ट चुकली. कितीही बदलण्याचा प्रयत्न जरी केला असला ना, तरीसुद्धा मी साक्षीची समीरा मात्र आता होऊ शकले नाही. कारण कारण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा चेहरा मोहरा हा मात्र तसाच राहिलेला आहे. आणि हा चेहरा मोहरा जो काही तसाच राहिलाय ना, आणि त्यामुळे त्यामुळे मात्र आता मी तशीच्या तशीच राहिले. मला चेहरा बदलायचा आहे. आणि त्याशिवाय मात्र आता मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी माझा चेहरा बदलणार आहे." प्रेक्षकांनो, आता इकडे तो सांगायला लागतो, "हे बघ, मला काय वाटतं माहितीये का? चेहरा वगैरे बदलून काहीही होणार नाहीये. जे नशिबात आहे ना, त्या गोष्टी तशाच राहतात." आणि त्यावरती साक्षी आता सांगायला लागते, "अण्णा, बाद झालं. मी आत्तापर्यंत तुमची फिलॉसॉफी खूप ऐकलेली आहे, पण आत्ता नाही. काहीही झालं तरी सुद्धा मी सर्जरी करणार." आणि यानंतर अण्णा म्हणतात, "ठीक आहे, तुला जर का माझं म्हणणं पटत नाहीये, तर तुला जे पटेल ते कर." असं म्हटल्यावरती आता इकडे साक्षी आणि सचिन निघालेले आहेत डॉक्टर. बरं तोपर्यंत अर्जुनला पुन्हा एकदा तिकडून कॉल आलेला आहे पोलीस स्टेशनवरून, की "तुम्ही येताय ना? तुमची वाट पाहत आहेत प्रिया मॅडम." आणि असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली म्हणते, "काय झालंय काय?" आणि त्यावरती सायली खरं तर आपली आता गुड न्यूज सांगायला अर्जुनकडे आलेली आहे, पण तातडीने आता तुम्हाला बोलवलंय. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, "चल, एकट्या आता आपण इकडे ह्याला सोडूया नको, म्हणजे एकट्या आता अश्विनला आपण सोडूया नको, आपण आता दोघं जण त्याच्यासोबत जाऊया." असं म्हणत सगळेच जण निघालेले अश्विनला पाहून आता प्रिया भावूक झाले. अश्विन मात्र तिची ती अवस्था बघतोय आणि विरघळलाय, पण दुसऱ्या क्षणाला सावरलाय. आणि त्यानंतर ती सांगते, "अश्विन, अश्विन, तू आता ही केस मागे घे. आपलं बाळ माझ्या पोटात आहे. अश्विन ऐकतोयस ना तू? अश्विन ऐकतोयस ना तू?" आणि त्याच वेळेला मात्र आता अश्विन आतमध्ये आलेला आहे आणि प्रियाला वाटते की अश्विन आता आपल्याला जवळ घेईल, काहीतरी बोलेल. पण अश्विन थाडकन प्रियाचं थोबाड फोडतोय आणि "खबरदार, खबरदार, हे बाळ माझं आहे असं म्हटलीस तर हे बाळ माझं नाहीये. मी याच्यावरती विश्वासच ठेवणार नाहीये की हे बाळ माझं आहे म्हणून. बाळ माझं असतं ना तर आता माझ्यासोबत प्रामाणिक राहिली असतेस. पण माझ्यासोबत प्रामाणिक तू नाहीच आहेस आणि म्हणूनच म्हणूनच हे बाळ माझं आहे. याच्यावरती मला आता अजिबात विश्वासच नाहीये." असं म्हणत मात्र आता इकडे त्यांनी आता मोठाच एकदम विषय हे केलेला आहे. आणि त्यानंतर प्रिया मात्र या सगळ्यामध्ये स्वतःला सावरूच शकत नाहीये. तिला कळतच नाहीये की हे सगळं काय घडलंय ते. आपण तर एक गोष्ट हे करायला गेलो, पण अश्विन तर भलताच हे निघाला. चिडलेला अर्जुन आता सांगायला लागतो, "बरोबर केलंस अश्विन. आम्हाला सुद्धा वाटत नाही की ही आता पुन्हा इथून सुटावी." असं म्हणत या सगळ्यांनी ते बाळ तर नाकारले, पण या गोष्टीचा उपयोग करून प्रिया आता इथून सुटण्यासाठी काय प्रयत्न करणार, येणाऱ्या भागात सगळं सगळं कळणार आहे.